एका छोट्याशा गावात राहणारा आर्यन नावाचा एक अनाथ मुलगा रोज 2 वेळच्या जेवणासाठी मजुरी करत असे. पण कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याने कधीही प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांना मदत करण्याची सवय सोडली नाही. एके दिवशी मुसळधार पावसात त्याला रस्त्याच्या कडेला एक अशक्त वृद्ध माणूस बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. आजूबाजूचे लोक फक्त पाहत राहिले. पण आर्यनने स्वतःच्या खिशातले शेवटचे पैसे खर्च करून त्या वृद्धाला दवाखान्यात दाखल केले. अनेक दिवस त्याची सेवा केली, औषधे आणली आणि त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे जपले. त्या वृद्धाने अनेकदा विचारले, "बाळा, तुला माझ्याकडून काय हवं आहे?" पण आर्यन प्रत्येक वेळी हसत म्हणायचा, "तुमचं बरे होणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे." काही दिवसांनी वृद्ध अचानक कुठेतरी निघून गेले आणि आर्यन पुन्हा आपल्या संघर्षमय आयुष्यात रमला. काही महिन्यांनी एका मोठ्या कंपनीचे वकील गावात आले आणि त्यांनी आर्यनचा शोध घेतला. संपूर्ण गावासमोर त्यांनी सांगितले की ज्याची आर्यनने सेवा केली होती ते देशातील एक अतिशय श्रीमंत उद्योगपती होते. त्यांच्या स्वतःच्या मुलांनी त्यांना संपत्तीसाठी घराबाहेर काढले होते. पण एका अनोळखी अनाथ मुलाने निस्वार्थपणे त्यांची सेवा केली. त्यामुळे त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या इच्छापत्रात आपल्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा, आलिशान बंगला, कंपनीचे शेअर्स आणि अनेक समाजसेवी संस्थाची जबाबदारी आर्यनच्या नावावर केली होती. हे ऐकून गावातील लोक थक्क झाले. मात्र एवढी संपत्ती मिळाल्यानंतरही आर्यन बदलला नाही. त्याने सर्वप्रथम गावात अनाथ मुलांसाठी आश्रम उभारला, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळा सुरू केली, वृद्धांसाठी निवारा बांधला आणि हजारो गरजू लोकांना रोजगार दिला. ज्याने आयुष्यभर उपासमारी आणि दुःख सहन केले, तोच मुलगा आता लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा देवदूत बनला. आर्यनची कहाणी संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाली आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार कायमचा कोरला गेला: निस्वार्थपणे केलेली मदत कधीच वाया जात नाही आणि योग्य वेळी नियती तिचे फळ अशा प्रकारे देते की संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. कंपनीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आर्यनने सर्वप्रथम त्या वृद्ध उद्योगपतीच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची यादी मागवली. त्याला कळले की अनेक गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, शेतकऱ्यासाठी मदत, निधी आणि वृद्धासाठी मोफत निवारा उभारण्याची त्यांची इच्छा होती. पण विश्वासघातामुळे ती पूर्ण होऊ शकली नव्हती. आर्यनने एका दिवसाचाही विलंब न करता ती सर्व कामे सुरू केली. काही महिन्यातच हजारो मुलांना मोफत शिक्षण, शेकडो वृद्धांना आधार आणि अनेक गरजू कुटुंबांना रोजगार मिळाला. पण ही गोष्ट त्या उद्योगपतीच्या लोभी मुलाला सहन झाली नाही. त्यांनी न्यायालयात दावा दाखल करून आर्यनवर संपत्ती बळकावल्याचा आरोप केला. संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले. न्यायालयात अंतिम सुनावणीच्या दिवशी वकिलांनी उद्योगपतीचा एक गुप्त व्हिडिओ सादर केला. त्या व्हिडिओमध्ये वृद्ध स्वतः म्हणत होते, "ज्याने मला पैशासाठी नव्हे तर माणुसकीसाठी वाचवलं, तोच माझा खरा वारस आहे. माझ्या संपत्तीवर त्याचाच अधिकार आहे." हे ऐकताच न्यायालयाने आर्यनच्या बाजूने निकाल दिला. लोभी मुलांना कोणताही हिस्सा मिळाला नाही. न्यायालयाबाहेर हजारो लोकांनी टाळ्यांचा गजरात आर्यनचं स्वागत केलं. पण त्याने संपत्तीचा आनंद साजरा करण्याऐवजी त्या दिवशी आणखी एका अनाथ मुलाला आपल्या आश्रमात घेतलं आणि हसत म्हणाला, "मला जे प्रेम मिळालं नाही ते आता प्रत्येक अनाथ मुलाला मिळालंच पाहिजे." त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण करोडोचा मालक होऊनही आर्यनच्या मनातली माणुसकी तशीच जिवंत होती. आर्यनच्या विजयामुळे अनेकांना आशा मिळाली. पण काही प्रभावशाली लोक त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी कंपनीतील काही अधिकाऱ्यांना पैशाची आमिष दाखवून आर्यन विरुद्ध कट रचला. एक रात्री कंपनीच्या तिजोरीतून करोडो रुपये चोरीला गेल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली आणि सर्व आरोप आर्यनवर ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. माध्यमांनीही मंचावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांनी कालपर्यंत त्याचं कौतुक केलं होतं त्याच्यापैकी काही जण आता त्याच्यावर संशय घेऊ लागले. पण आर्यन शांत राहिला. त्याने एकच वाक्य म्हटलं, "सत्याला वेळ लागतो,
पण विजय नेहमी सत्याचाच होतो. काही दिवसांनी कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेतील गुप्त सर्व्हरमधून सीसीटीव्हीचे मूळ फुटेज मिळाले. त्यात स्पष्ट दिसत होते की चोरी करणारे लोक कंपनीतीलच भ्रष्ट अधिकारी होते आणि त्यांनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. न्यायालयात सर्व पुरावे सादर होताच कट रचणाऱ्याला प्रत्येकाला शिक्षा झाली. आर्यन पूर्णपणे निर्दोष ठरला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित होऊन देशभरातील अनेक उद्योगपतींनी त्याच्या समाजसेवी ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर मदत जाहीर केली. काही वर्षातच त्या ट्रस्टने हजारो अनाथ मुलांना शिक्षण, लाखो गरिबांना उपचार आणि असंख्य कुटुंबांना रोजगार दिला. एक छोट्याशा अनाथ मुलाने केलेल्या एका निस्वार्थ मदतीमुळे सुरू झालेला प्रवास आता लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारी प्रेरणादायी चळवळ बनला होता. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.